हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी क्रंची सोयाबीन चिल्ली बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी सोयाबीनच्या वड्या छान पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्यातलं पाणी पूर्णपणे पिळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तिखट टाकायचा आहे, अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे आणि 2 चमचे टिक्का मसाला टाकायचा आहे। टिक्का मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लोअर आणि डाळीचं पीठ टाकलं तरीही चालेल। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे। छान लालसर रंग येईपर्यंत तळायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर आपले हे तळून झालेले आहे। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले सर्व सोयाबीन असेच तळून घेऊया। आता आपल्याला कढईमध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा किसलेला अद्रक टाकायचा आहे, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। हे छान परतून घ्यायचं आहे, लालसर रंग येईपर्यंत परतायचं आहे। मग त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे, ते टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आणि शिमला मिरची छान चिमटण्यासाठी त्यावर आपण झाकण ठेवूया। तुम्ही बघू शकता कांदा शिमला मिरची छान चिमटले आहेत। आता आपण यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस टाकूया, 1 चमचा आपण यामध्ये डार्क सोया सॉस टाकूया। हे छान मिक्स करून घेऊया। मग आता आपण यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप टाकूया। जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तर तेही टाकलं तरीही चालेल। अर्धा चमचा लाल तिखट टाकूया, अर्धा चमचा मीठ टाकूया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मग यामध्ये पाणी टाकायचं आहे, ग्रेव्हीनुसारच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता आपल्याला हे पाणी उकळी येण्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे। तर आपलं पाणी उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये जे आपण सोयाबीन वड्या तळून घेतलेल्या आहेत ते टाकूयात, छान मिक्स करूया आणि यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकूया। 2 चमचे कॉर्नफ्लोअरमध्ये आपण पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे। आता आपण ती टाकूया। स्लरी टाकल्यानंतर आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाहीये, नाहीतर आपली जी ग्रेव्ही आहे ती जास्त दाटसर होईल। तर तुम्ही बघू शकता आपले छान असे क्रंची सोयाबीन बनवून रेडी आहेत। एन्जॉय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा।